जगातील सर्वात मोठं वाळवंट सहारा जे दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं, एवढं की आफ्रिकेचे 3-4 देश नकाशावरून गायबच झाले असते. पण मग एक अशी आयडिया आली जिने गेमच पलटवला. 8,000 किलोमीटर लांब भिंत बनवायची आयडिया. पण कसली होती ती भिंत सांगतो. पण त्याआधी हा व्हिडिओ जो तुम्ही बघताय ना, तो मी एकटा नाही बनवत. त्यामागे कॅमेरा, एडिटिंग, रायटिंग ही सगळी टीम इन्व्हॉल्व असते. तर या टीमसाठी एक सबस्क्राईब तर बनतो ना बॉस. तर सहारा वाळवंट जे 92 लाख स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलं होतं, ते आणखी सुसाट पसरत चाललं होतं. पण बरं, हाच एक प्रॉब्लेम नव्हता. त्याचा आणखी एक प्रॉब्लेम असा होता की या सहारा वाळवंटाखालीच एक पट्टा आहे साहेल, ज्यात 10 ते 15 देश येतात. आणि या देशात पाऊस असा पडतो की डायरेक्ट ढगफुटीच. त्यामुळे या देशातील माती एकदम घट्ट झाली होती. त्यावरचं पाणी सुसाट वाहून जात होतं आणि त्यासोबत सुपीक माती सुद्धा. वाढत जाणारं वाळवंट हा एक प्रॉब्लेम आणि वाहून जाणारी सुपीक माती हा एक प्रॉब्लेम. यावर सोल्युशन म्हणून तिथल्या गव्हर्नमेंटनी अब्जावधी रुपये खर्च करून वाळवंटात झाडं लावली. आता वाळवंटात झाडं लावली तर ती सुकून मरणारच ना. आणि तेच झालं. वाळवंटात लावलेली 90% झाडं मरून गेली. आता करायचं काय? मग त्यांना एक आयडिया सुचली. आयडिया 8,000 किलोमीटर लांब भिंत बनवायची आयडिया, जी अटलांटिक महासागरापासून सौदीच्या रेड सी पर्यंत पसरलेली होती. आफ्रिकन युनियनने कंबर कसली आणि 2007 साली त्यांनी एक प्रोजेक्ट लॉन्च केला, ज्याचं नाव होतं ग्रेट ग्रीन वॉल प्रोजेक्ट. चायनाच्या ग्रेट वॉल प्रमाणेच ही भिंत असणार होती, पण दगड किंवा विटांची नाही, झाडांची. हा, खरंच झाडांची भिंत. यातही त्यांनी सुरुवातीला अब्जावधी रुपये खर्च करून झाडं लावली आणि ती पण मेलीच. मग त्यांना एक गोष्ट समजली. आधी जमिनीला पाण्याची सवय तर लावावी लागेल, पाणी जमिनीत मुरवावं तर लागेल. पण यासाठी त्यांनी कोणती महागडी टेक्नॉलॉजी नाही वापरली. त्यांनी वापरली गावरान पारंपरिक पद्धत, अर्धचंद्राकार खड्डे. हे खड्डे खरंच अर्धचंद्र आकाराचे असतात, पण यामागे एक कडक सायन्स आहे. साहेल भागात उतारावरून पाणी सुसाट धावत येते. हे खड्डे काय करतात? हे पाणी अडवून ठेवतात, एका जागी लॉक करतात. त्यामुळे काय होतं? पाणी वाहून जात नाही आणि पाणी मातीत मुरायला सुरुवात होते. तिथल्या शेतकऱ्यांनी हेच केलं. 4 ते 6 मीटर रुंद आणि 30 ते 40 सेंटीमीटर खोल खड्डा खणला आणि त्याच्या भोवती चंद्रासारखा बांध बनवला. त्यात गवताचं बी टाकलं आणि थोडं खत टाकलं. त्यामुळे झालं काय की कमी पाण्यातही गवत जोमानं वाढलं. गवताच्या मुळांनी माती घट्ट पकडून ठेवली आणि त्यामुळे कडक माती मऊ झाली. फक्त 2 ते 5 वर्षात अशी जादू झाली की जिथे साधं गवताचं पातं उगवत नव्हतं, तिथे आता 40 ते 60% हिरवळ झाली. वन्य प्राणी, कीटक वाळवंटात परतलेत. तिथल्या शेतकऱ्यांनी बाजरी, मकासारखी पिकं पिकवायला घेतली. गेल्या अनेक वर्षात या प्रोजेक्टने 1,80,00,000 हेक्टर जमीन पुन्हा जिवंत केली आहे, जी कर्नाटक राज्या एवढी आहे. आता वाळवंटाला अडवणं सोपं झालंय. थोडक्यात निसर्गासमोर तुम्हाला कोणतीही टेक्नॉलॉजी वापरता येत नाही, तुम्हाला निसर्गाची टेक्निकच वापरावी लागते. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्स वाचतो. तुम्हाला अशा अजून प्रोजेक्ट्सबद्दल माहिती असेल तेही आम्हाला कळवा, आम्ही त्याच्यावरही व्हिडिओ बनवू. आणि अशा निसर्गाच्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, आम्ही त्याला रिप्लाय करू.